इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील बँक ऑफ बडोदा मधील असिस्टंट मॅनेजरला किरकोळ वादातून एका ग्राहकासह 8 ते 9 जणांच्या टोळक्याने लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना घडली असून शुक्रवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडलाय। गणेश कडाकणे असं मारहाण झालेल्या बँक कर्मचाऱ्याचं नाव असून इंदापूर पोलीस ठाण्यात या घटनेबाबत शाखाधिकारी मनोज बाळासाहेब भोसले यांच्या तक्रारीवरून लोणी देवकर येथील सागर थोरात यांच्यासह अन्य 9 जणांविरुद्ध शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला। नमस्कार, मी गणेश कडाकणे। आज बँक ऑफ बडोदा शाखा लोणी देवकर मध्ये सागर थोरात हे त्यांच्या पत्नीसोबत काही कामानिमित्त आले होते। ते मध्यधुंद अवस्थेत होते। त्यांनी आम्हाला अरेरावीची भाषा केली। त्यांच्या पत्नीचे खात्यामध्ये नाव चेंज करण्यासाठी आले होते। समोर गर्दी असतानाही ते थांबू शकत नव्हते। ते त्वरित काम करावे म्हणून आमच्यावर दबाव टाकत होते, बळजबरी करत होते। त्यामुळे त्यांना आम्ही समजावून सांगत होतो, परंतु त्यांनी आम्हाला अरेरावीची भाषा करत असभ्य भाषेत आमच्याशी वर्तन केले व त्यांनी आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली होती। तरी ते त्यांचे आम्ही संपूर्ण काम करून दिले। त्यांनी ब्रांच बंद झाल्यानंतर त्यांच्यासोबत 15 ते 20 लोकांनी माझ्यावरती हल्ला केला। या हल्ल्यामध्ये त्यांनी धक्काबुक्की, रॉडने मारणे, लाकडाने मारणे, पाईपाने मारणे, उचलून नेणे, दुसऱ्या गाडीवरती टाकून दुसरीकडे नेणे, मारण्याचा प्रयत्न करणे, जीवे मारण्याची धमकी दिली, जाळून टाकण्याची धमकी दिली। अशा प्रकारे त्यांनी माझ्यावरती जीवितास त्यांनी धोका निर्माण केला आहे। तेव्हा त्यांच्यावरती त्वरित कारवाई व्हावी अशी माझी आणि मला पोलीस संरक्षणही हवे आहे। भविष्यात मला त्यांच्यापासून धोका आहे।